नमस्कार. आज आपण मटका कुल्फी कशी करायची ते बघूया. अगदी दाणेदार रबडीवाली सुपर हेल्दी मटका मलाई कुल्फी, तीही विदाऊट शुगर. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची लहानपणीची आठवण करून देणारी मटका मलाई कुल्फी घरी कशी करायची ते बघूया. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये ही बनून तयार होते. मार्केटच्या आईस्क्रीममध्ये कुल्फीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये साखरेचा वापर केला जातो, तर तेच टाळण्याकरता आज मी हा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी जाड तळाची कढई घेतलेली आहे. कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला अशा पद्धतीने सर्वत्र फिरवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये मी 1 लिटर दूध घालणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पाणी आधी व्यवस्थित कढईमध्ये फिरवून घेतलं तर दुधाचा पदार्थ हा कढईला चिकटत नाही. दूध आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मी अर्धी वाटी मखाने, 10 ते 12 पिस्ता, 12 ते 15 मी बदाम घेतलेले आहेत, 10 ते 12 काजू घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्सची आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर अशी भरड तयार करायची आहे. जास्त पावडर करायचं नाही. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. दूध व्यवस्थित गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मीडियम फ्लेमवर आपल्याला दूध जोपर्यंत घट्ट आणि दुधाची क्वांटिटी अर्धी होत नाही, म्हणजे इथं मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, तर जोपर्यंत दूध अर्धा लिटर होत नाही तोपर्यंत सतत ढवळत आपल्याला दूध मीडियम फ्लेमवर व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे. 5 मिनिट झालेले आहे. दूध व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे. तर इथं मी 3 टेबलस्पून मिल्क पावडर ॲड करणार आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर घेऊ शकता. मिल्क पावडरमध्ये आपल्याला गरम दूध घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं. अशा पद्धतीने गरम दूध जर मिल्क पावडरमध्ये घातलं तर मिल्क पावडरच्या गुठळ्या होत नाही आणि पटकन ती दुधासोबत एकजीव होते. नक्की ट्राय करा. आता मिल्क पावडर आपल्याला दुधामध्ये घालायची आहे. पुन्हा व्यवस्थित आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही खवासुद्धा ॲड करू शकता. खवा आपल्याला अर्धी वाटी घ्यायचा आहे. त्यानंतर तयार केलेली ड्रायफ्रूटची भरड आपल्याला यामध्ये घालायची आहे. अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स आणि मिल्क पावडर घातल्यामुळे कुल्फीला रिच टेस्ट येते, त्यामुळे अजिबात स्किप करायचं नाही. यामध्ये जर तुम्हाला साहित्य कमी अधिक करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. पुन्हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता जोपर्यंत दुधाची क्वांटिटी अर्धी होत नाही तोपर्यंत सतत ढवळत आपल्याला दूध व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे. कुल्फी मस्त दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळणारी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही यामध्ये आवर्जून मिल्क पावडर किंवा खवा वापरू शकता. त्यामुळेच छान क्रीमी टेक्स्चर आपल्या मटका कुल्फीला येणार आहे. सर्वात महत्त्वाचं, दूध आपल्याला फुल क्रीमच घ्यायचं आहे. कुल्फी क्रीमी आणि परफेक्ट बनून तयार होते. दूध आटवत असताना कढईची जी साय असते ती खरडून घ्यायची आहे. कुल्फीचं टेक्स्चर दाणेदार आणि छान रबडीदार होतं. पसरट भांडं घ्यायचं म्हणजे दूध छान आटवता येतं. दूध आटवत असताना आपण किचनमध्ये दुसरं काम करू शकतो. गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला दूध व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता दुधाची क्वांटिटी अर्धी झालेली आहे. आपण 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं होतं, तर आटवून आपण अर्धा लिटर दूध केलेलं आहे. परफेक्ट दूध तयार झालेलं आहे. यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि मिल्क पावडर घातल्यामुळे छान घट्टपणा त्याला येतो. परफेक्ट असं दूध आपलं तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा वेलची पावडर घालणार आहोत. वेलची पावडर घातल्यामुळे कुल्फी चविष्ट बनून तयार होते. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये मी 7 ते 8 केशर काड्या घातलेल्या आहेत. केशर काड्या घातल्यामुळे कुल्फीला रंग आणि सुगंध खूप छान येतो. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. यापेक्षा जर तुम्ही दूध जास्त आटवण्याचा प्रयत्न केला तर त्याची कुल्फी न होता खवा तयार होईल. त्यामुळे आपल्याला दूध इथपर्यंतच आटवून घ्यायचं आहे. दूध व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता घट्टपणा त्याला आलेला आहे. त्यानंतर इथं मी मातीचे मटके घेतलेले आहेत. अर्ध्या तासापूर्वी मी ते पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. जेव्हा मी मार्केटमधनं मटके विकत आणले होते तेव्हा ते पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. त्यानंतर व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने स्वच्छ करून घेतले. आता मला हे मटके कुल्फी सेट करण्याकरता वापरायचे आहे. त्यामुळे मी अर्धा तास आधी मटके पाण्यामध्ये भिजत ठेवले. तुम्ही बघू शकता छान क्रीमी असं आपलं कुल्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ पावडर घालायची आहे. मी इथं साखरेचा वापर न करता गूळ पावडर म्हणजेच जॅगरी पावडर घालणार आहे. तर ही केमिकल फ्री गुळाची पावडर आहे. 2 टेबलस्पून यामध्ये मी गुळाची पावडर घालणार आहे. पावडर घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला गूळ पावडर नसेल घालायची तर तुम्ही साखरसुद्धा
यामध्ये घालू शकता। गूळ पावडर केमिकल फ्री असली तरी सुद्धा आपल्याला मिश्रण थंड झाल्यानंतरच यामध्ये घालायचं आहे। मी अजिबात रिस्क घेतलेली नाही। त्यानंतर विस्करच्या मदतीने आपल्याला मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजेच छान क्रीमी टेक्स्चर त्याला येतं। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हे मिश्रण फिरवून घेऊ शकता। मात्र ही पद्धत सोपी आहे, नक्की ट्राय करा। तुम्ही बघू शकता मस्त क्रीमी असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता मटके मी स्वच्छ धुवून त्यानंतर कोरडे करून घेतले। यामध्ये आपल्याला कुल्फीचं मिश्रण घालायचं आहे। जर तुमच्याकडे मातीचे मटके नसतील तर कुल्फी मोल्ड किंवा एखादा पेला, घरातील वाटीमध्ये तुम्ही ही कुल्फी सेट करू शकता। पेपर कपमध्ये सुद्धा तुम्ही कुल्फी व्यवस्थित सेट करू शकता। त्यानंतर हे कुल्फीचं मिश्रण आपलं मटक्यांमध्ये व्यवस्थित भरून घेतलं। त्यानंतर पिस्ता आणि केशरने मी मटका कुल्फी व्यवस्थित गार्निश करून घेतली। तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर दिसतंय। बऱ्याचदा घरी कुल्फी बनवत असताना त्यामध्ये आईस क्रिस्टल होतात, त्यामुळे आपण याला सिल्वर फॉइलने कव्हर करून घेऊया। जर तुमच्याकडे सिल्वर फॉइल नसेल तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या कागदाने त्यानंतर रबरने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं, म्हणजेच त्यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल होत नाही। आता व्यवस्थित मी सिल्वर फॉइलने चारही मटके व्यवस्थित कव्हर करून घेतले। त्यानंतर पॅक करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने एका प्लेटवर ठेवून घ्यायचे आहेत। इथे आपली मटका कुल्फी सेट होण्याकरता रेडी आहे। त्यानंतर फ्रीजरमध्ये 7 ते 8 तास किंवा रात्रभर सुद्धा तुम्ही व्यवस्थित कुल्फी सेट करायला ठेवून देऊ शकता। दुसऱ्या दिवशी सकाळी मी मटके बाहेर काढले, तुम्ही बघू शकता। इथं आपली परफेक्ट अशी मटका कुल्फी सेट झालेली आहे। सिल्वर फॉइलने आपण व्यवस्थित कव्हर करून घेतलेलं होतं। तुम्ही बघू शकता किती सुंदर हे मटके दिसत आहे। आता आपण मटका कुल्फी सेट झाली का नाही ते बघूया। रिझल्ट तुमच्या समोर आहे, बघू शकता किती छान मटका कुल्फी सेट झालेली आहे। जितकी दिसायला सुंदर तितकीच चवीला अप्रतिम ही कुल्फी बनवून तयार होते। इथे आपली परफेक्ट चवीची मटका कुल्फी तयार आहे। बनवायला सोपी, कमीत कमी साहित्यात, मार्केटपेक्षा जबरदस्त चवीची आणि एकदम प्युअर। खरं सांगायचं झालं तर ही कुल्फी जेव्हा मी बघितली तेव्हा मला स्वतःलाही विश्वास बसला नाही की ही कुल्फी मी घरी तयार केलेली आहे आणि मी स्वतः तयार केलेली आहे। तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही अशी ही कुल्फी बनवून तयार होते। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत।